हाय फ्रेंड्स, तर बघा आज आपल्याला ना व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती. 2 किलोची व्हेज बिर्याणी ऑर्डर आहे. तर आज मी आता सगळं रेडी करायला घेते. तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे चिकन बिर्याणी. असं मी बनवलेलं आहे पण कधी तुमच्याशी शेअर केलं नव्हतं. तर आज म्हटलं मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर तुम्ही नक्की आपला व्हिडिओ बघा. या सगळ्या भाज्या ज्या आहेत आपण रात्री सगळ्या कट करून घेतलेल्या आणि इकडे आपण बिर्याणीसाठी दावतचा बिर्याणी राईस आणलेला आहे. मी सगळ्या भाज्या आहेत ना अशा स्वच्छ धुवून घेते. आपण तांदूळ पाण्यात तर भिजत ठेवलाय आणि त्याचबरोबर इकडे पाणी सुद्धा गरम करायला ठेवलंय भातासाठी. आणि आपल्याला मॅरिनेट करायचंय. तर बघा फ्रेंड्स, आपण आता ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला आता ह्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी हळद, सुके मसाले पण घालायचे. तर हे बघा मी मॅरिनेशन करते. मीठ घालायचं आहे थोडं. आता आपण ह्याच्यामध्ये एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घालणार आहोत. धना पावडर घालायचे आणि थोडंसंच लाल तिखट. आणि जो पहिले मी घातला होता तो मसाला आपला घरातला कोळी पद्धतीचा, आगरी कोळी पद्धतीचा मसाला होता. तर बघा फ्रेंड्स, आपण आता ह्याच्यामध्ये दही सुद्धा घालून घेतलंय. दही घातलं. आता ह्याला आपण चांगलं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचंय. कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. कांदे वगैरे चिरायचे आहेत आपल्याला. तर कांदा चिरून गरम पाण्याला आता उकळी येत, तर त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे. म्हणजे कोशिंबीरची तयारी चाललेली आहे आणि कोशिंबीर बघा वैष्णवी बनवते. त्यापैकी आपला लाल झालेला, त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी पण टाकलेली आहे. मस्त असं शिजलेलं आहे बघा. तर आपण ह्याच्यात सुके मसाले घालणार आहोत. तर सुके मसाले मी इकडे काढून ठेवलेत आणि मग असे आपण मॅरिनेट करताना पण लावलेले भाज्यांना, त्याच्यामुळे थोडेच घालायचेत मसाले, जास्त नाही घालायचे कारण मग तिखट होईल. आपल्याला दही नंतर घालायचे थोड्या वेळाने, मसाले थोडे परतून झाल्यावरती. तर बघा फ्रेंड्स, आपण इकडे आता बिर्याणी आपली शिजायला ठेवली आहे बघा. किती छान तरी पण आले, तेल पण सुटलंय मस्त. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आपली बिर्याणी इकडे बघा भाजी सुद्धा झालेली आहे. तर त्यांना लेअरवाली बिर्याणी म्हणजे थराची बिर्याणी पाहिजे होती म्हणून मी आता इकडे थर लावायला घेतलेत. तर इकडे बघा कसे थर लावते मी. भाजी पण आपली छान. इकडे बघा आपण कांदा पण हे करून घेतलाय, तळून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण आहे. हे बघा कोथिंबीर. अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून रेडी आहे. आणि तुम्हाला पण आजचा बिर्याणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी बिर्याणी बनवते तर सगळी भांडी माझ्या मुलीने घासली आहे. ते बघा ही सोनली आहे आमची. ही बघा ही सोनली आहे ना, हिने भांडे घासले. एवढे भांडे घासले बघा. हिने पाठी भांडे दिसतात ना, हिने घासले. हो काय माहिती, माझे कष्ट आहेत ना, तर तिचे पण कष्ट आहेत, खूप कष्ट आहेत. म्हणून सांगते तुम्ही लाईक करा प्लीज. बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट्स करून सांगा.